ऑब्लिक कोलिजन लास्ट टॉपिक आहे आज या चॅप्टरचा लास्ट हे का म्हणते लास्ट लेक्चर आहे आज. 2 दिवस सोडून का बाहेर गावी होतो म्हणून लेक्चर नव्हते. तर ऑब्लिक कोलिजन म्हणजे काय, ज्यावेळेस व्हेलॉसिटी ऑफ कोलायडिंग बॉडी, ज्या 2 बॉडींचे कोलिजन होणार आहे, ओके, यांची जी व्हेलॉसिटी असेल ही ज्यावेळेस लाईन ऑफ इम्पॅक्टच्या डायरेक्शनला नसेल. लाईन ऑफ इम्पॅक्ट का असेल, सेंटरमधून जाणारी लाईन, बिफोर कोलिजन व्हेलॉसिटी लुक u1 u2. ओके, तुम्ही जे अँगल घेतला होता समजा ही व्हेलॉसिटी u1 आहे डायरेक्शनला, म्हणजे ही व्हेलॉसिटी काय आहे, ही u1 आहे. ओके, दिस इज θ1 क्या θ आणि अल्फा होणार, दिस इज अल्फा. त्याला म्हणता ऑब्लिक कोलिजन. काय होईल, बॉडी या बॉडीला या बॉडीची कोलिजन होईल. ओके, आता कोलिजन झाल्यानंतर असं काहीतरी 2 बॉडी दिसतील. लाईन ऑफ इम्पॅक्ट कधी चेंज नाही होत. तुम्ही म्हणणार होतं की लाईन ऑफ इम्पॅक्ट चेंज नाही होत, म्हणजे लाईन ऑफ इम्पॅक्ट जे असेल ते असेल, वॉट एव्हर चेंज होईल ती. No, 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 no. ओके, द ऑब्लिक कोलिजन सॉल्व करण्यासाठी एक मेथड आहे ती फॉलो करायची. फर्स्ट स्टेप, मोमेंटम ऑलवेज कॉन्झर्व. मोमेंटम इज कॉन्झर्व, सॉरी ऑलवेज कॉन्झर्व इज कॉन्झर्व along the line of impact. Along the line of impact. Okay. Second, the component of velocity of each body perpendicular to the line of impact remains same. आता ही velocity आहे, याचे 2 कॉम्पोनंट येतील, एक या डायरेक्शनच्या परपेंडिक्युलर टू द लाईन ऑफ इम्पॅक्ट आणि एक लाईन ऑफ इम्पॅक्ट. एक या डायरेक्शनला असेल, एक या डायरेक्शनला असेल. ओके, u1 आता ही काय असेल, ऑब्वियसली असेल u1 cos θ. ओके, हे काय असेल u2 cos अल्फा. ओके, हा कॉम्पोनंट अल्फा. नेक्स्ट हा काय असेल u1 sin θ आणि हा काय असेल u2 sin अल्फा. ओके, आता त्यांनी काय सांगितलं, द कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ इच बॉडी परपेंडिक्युलर टू द लाईन ऑफ इम्पॅक्ट. ह्या गोष्टी क्रॅम करायच्या तुम्हाला. लाईन ऑफ इम्पॅक्ट रिमेन्स सेम, म्हणजे हा जो परपेंडिक्युलर बघा व्हेलॉसिटी हा एक कॉम्पोनंट, हा कॉम्पोनंट अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे. हा कॉम्पोनंट लाईन ऑफ इम्पॅक्टला परपेंडिक्युलर आहे, हा पण दिस इज फॉर दिस बॉडी, दिस फॉर दिस बॉडी. ओके, आता हे ना हे रिमेन्स सेम असतात आफ्टर कोलिजन बी. सो हा काय येईल u1 sin θ, हा काय येईल u2 sin अल्फा. ओके, कोलिजन झाल्यानंतर कोलिजन झाल्यानंतर ही याची व्हेलॉसिटी असेल, ही याची व्हेलॉसिटी. एक कॉम्पोनंट कसा असेल दिस लाईक, याला आपण म्हणू VL1. वाय VL1, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्टसाठी यल दाखवला मी, लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणून लाईनच्या अलॉंग असेल. ओके, 1 का फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी, फर्स्ट बॉडी सेकंड बॉडी, हा काय असेल मग VL2. मला याची व्हेलॉसिटी काढायची फायनल. माझ्याकडे एक कॉम्पोनंट आहे, हा दुसरा कॉम्पोनंट फाईन केला, व्हेलॉसिटी निघून जाईल. एक कॉम्पोनंट ऑलरेडी सेमच असेल, हा कॉम्पोनंट, दुसरा हा कॉम्पोनंट फाईन केला, त्याची व्हेलॉसिटी निघून जाईल. फर्स्ट होता काय मोमेंटम कन्झर्व. सेकंड कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी ऑफ बॉडीज रिमेन परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट LOI इज सेम. कोलिजन नंतर पण काय असेल तो सेम असेल, त्याच्यावरून मी हे दोघं घेतले. नेक्स्ट
चला काही हरकत नाही, एवढंच आहे. ओके, फायनल वेलॉसिटी घ्यायची असेल मला तर फॉर बॉडी 1 व्ही इज द फायनल वेलॉसिटी कन्सिडर केलं. मग फायनल वेलॉसिटी कशी येईल? वेलॉसिटी 2 कॉम्पोनंट्समध्ये येतं, हा एक कॉम्पोनंट. सो डायरेक्ट मॅग्निट्यूड घेतो मी. फर्स्ट काय येईल? VL1 स्क्वेअर प्लस U1 साइन थीटा असं स्क्वेअर, 2 कॉम्पोनंटचे V2 VL2 स्क्वेअर प्लस U2 साइन अल्फा स्क्वेअर. दिस इज द फायनल वेलॉसिटी ऑफ बॉडी. फर्स्ट फायनल वेलॉसिटी ऑफ बॉडी ही मला माहिती असेल, ही मला फाईन करायची, याचा यूज केला वेलॉसिटी निकाल. अजून कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशनबद्दल काय मीन्स व्हॉट अबाउट ई. ई ते जे व्ही स्क्वेअर मायनस V1 अपॉन U1 स्क्वेअर मायनस U2 स्क्वेअर. V2 काय इथं ऑब्वियसली VL2 सॉरी दिस इज द कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन. इथं कोएफिशिएंट ऑफ रेस्टिट्यूशन अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट यूज करायचा. काय? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट यूज करायचा. मग अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आफ्टर कोलिजन बिफोर कोलिजन होण्याच्या आधी अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट व्हेलॉसिटी काय होती? V2 मायनस V1 अपॉन V2 पण येणार नाही आता, एक मिनटं हां. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट V2 काय? VL2 VL1 सॉरी V1 इज अ VL1. ओके, इकडं U1 काय? U1 कॉस थिटा मायनस U2 कॉस थिटा सॉरी कॉस अल्फा. काय केलं? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट विच फक्त इमेजिन करा. V2 ही सेकंड बॉडीची फायनल वेलॉसिटी असते, ती म्हणजे दिस अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. डोंट थिंक अबाउट दिस की दुसऱ्या डायरेक्शनला काय होणार, दुसऱ्या डायरेक्शनचा विचार करायचा नाही ज्यावेळेस तुम्ही ईचा विचार करतात. कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम पण ज्यावेळेस विचार करतो लाईन ऑफ इम्पॅक्टला इमेजिन करून लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंगच तुम्हाला त्याला यूज करायचा आहे. ओके, सो फायनल वेलॉसिटी ऑफ दिस VL2, फायनल वेलॉसिटी ऑफ दिस VL1 अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. इनिशियल वेलॉसिटी U1 काय घेतो? फर्स्ट बॉडीची इनिशियल वेलॉसिटी ती काय असेल? अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट U1 कॉस थिटा U2 कॉस्ट. आणि ही थेअरी यूज करण्यात आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व. 68. Find the velocity of sphere 1 after collision for perfectly elastic collision. Okay, and एक डायग्राम दिली अशी रेस्ट. ओके, लाइन ऑफ इम्पॅक्ट 30 डिग्री दिला आहे अँगल. ओके, याची वेलोसिटी 4 मीटर पर सेकंड. ओके, 1 2 मास आहे एम इक्वल मास एम मीन्स परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन सांगितलं आणि परफेक्ट इलॅस्टिक कोलिजनचं वेलोसिटी एक्सचेंज पण होईल. ओके, त्या व्ह्यूने पण जाता येईल आपल्याला. बट नॉर्मली आता जी प्रोसेस आहे त्याला फॉलो करू आपण. फर्स्ट मी काय करतो, वेलोसिटी परपेंडिक्युलर डायरेक्शनला सेम असेल. इथं मी वेलोसिटी आधी शोधून घेईन. काय येईल लाईक दिस 4 sin 30. हा बघा 30च्या अपोजिट आहे मीन्स सायन्स यूज करावं लागेल. त्याचे आन्सर तर 2 मीटर पर सेकंड. म्हणजे फायनली ज्यावेळेस दोघं बॉडीज ज्यावेळेस मूव्ह होतील असा ही लाईन ऑफ इम्पॅक्ट, तर ही जी वेलोसिटी असेल ही काय असेल 2 मीटर पर सेकंड. कारण काय परपेंडिक्युलर डायरेक्शनची वेलोसिटी ही कॉन्स्टंट असते, सेम असेल. याची काय आहे इनिशियली 0 रेस्ट होतं. सो
0 मीटर पर सेकंड म्हणजे वेलॉसिटी नसेल तिकडं. ओके, अजून हे कशावरून बघितलं आपण, अलॉंग परपेंडिक्युलर कॉम्पोनंट जो असेल वेलॉसिटीच्या लाईन ऑफ इम्पॅक्टला तो ऑलवेज सेम असतो, तो इथं असेल तो तिथं असेल. ओके, फ्रॉम कन्झर्वेशन अजून याच्यात दुसरा कॉम्पोनंट घेऊन घेऊ आपण आता. इथं हा काय येईल, हा येईल 4 cos 30, तो काय येईल 4 cos 30 हा कॉम्पोनंट. तो लागेल आपल्याला किंवा मोमेंटम कन्झर्वेशन लॉ कशाच्या अलॉंग लावायचा आहे, लाईन ऑफ इम्पॅक्टच्या लॉ. ओके, कन्झर्वेशन लॉ अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट काय असतो, इनिशियल वेलॉसिटी मास असा काहीतरी असतो. इनिशियल वेलॉसिटी मास फायनल. ओके, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट ह्या बॉडीची अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट वेलॉसिटी काय आहे 4 cos थिटा. सो एम 4 cos 30 सॉरी थिटा नाही 30 प्लस याची काय असेल इथं हे असेल 0, पार्टिकल रेस्टवर होता 0, बॉडी रेस्टवर होती सो 0. फायनल वेलॉसिटी आपण काय दाखवतो VL1. सो एम VL1 याची काय असेल VL2. सो एम VL2. ओके, एम कॅन्सल याच्याने तयार होतं VL1 प्लस VL2 इज इक्वल टू टू इंटू √3. ओके, दिस इज इक्वेशन फर्स्ट. ऑलवेज ऑब्लिक कोलिजन दिसलं का याच्याने इक्वेशन फर्स्ट मिळतं. सेकंड इक्वेशन मिळेल आपल्याला ऑब्वियसली E इज इक्वल टू, त्यांनी काय दिलं आहे का अजून, परफेक्टली इलॅस्टिक सांगितलं आहे म्हणजे E इज इक्वल टू काय असेल, प्रॉब्लेममध्ये दिलं आहे परफेक्टली इलॅस्टिक मीन्स E इज इक्वल टू 1 असेल. ओके, हा काय येईल, जनरली बघायला गेलं तर आपण काय घेतो फायनल वेलॉसिटी ऑफ सेकंड बॉडी मायनस फायनल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी असं घेतो आपण. ओके, आता V2 V1 काय VL2 मायनस VL1 वाय अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट U1 मायनस U2 अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. दिस U2 तर 0 आहे, U1 राहिला फक्त. ओके, दिस इज 1. सो 4 cos 30 इज इक्वल टू VL2 मायनस VL1 सेम. ओके, थोडा डिफरंट आहे काय आला तो VL2 मायनस VL1 इज इक्वल टू 2√3 सेम आहे बघा. ओके, दोघांचे काय करतो मी आता, दोघांना सॉल्व करेल. दोघांना जे मी सॉल्व केला, दोघांचे ॲडिशन जे केलं फर्स्ट अँड सेकंडचे ॲडिशन जे केलं तर VL1 कॅन्सल होईल. हा राहील तुमच्या VL2 इज इक्वल टू काय असेल 2VL2 इज इक्वल टू 2√3. 2VL2 इज इक्वल टू 2√3. वन मिनिट. 2√3 प्लस 2√3 ओके, हा होईल तुमच्या 4√3. दोघांचे ॲडिशन होईल दिस प्लस दिस. दिस प्लस दिस 2 गेट कॅन्सल, हा होईल 2√3. ओके, काय येतो इथं काय तर एक मिनटं काय लिहिताना प्रॉब्लेम झाला, हा मायनस आहे VL2 मायनस VL1 म्हणजे यांचं आलं VL2 मायनस VL1 इज इक्वल 2√3. ओके, इकडं दोघं इक्वेशन सॉल्व केले म्हणजे मी ॲडिशन करेल कारण VL1 आहे. सो VL1 कॅन्सल होऊन जाईल, राहिला VL2 तिकडं काय असेल सेम आहे तर डबल होईल म्हणजे 4√3. सो VL2 काय होतो √3
इकडं काय आलं आता 2. हाऊ दिस पॉसिबल? काय गरज होती? सबट्रॅक्शन केलं असतं सपोज मी. VL1 0 येतच नाही तर cos 30 √3/2. Yes, to get cancelled to answer. Cos 30 2√3 इलेस्टिक कोलिजन आहे. सो VL1 0 होईल. लाइन ऑफ इम्पैक्ट वेलोसिटी चेंज होईल. हाँ कुछ तो गलत हुआ है. along the line of impact. साधा सिंपल है ना. चलो ठीक है. VL2 येतो आहे 2√3 मीटर पर सेकंड. ओके. नाउ व्हाट अबाउट VL1? सपोज या इक्वेशनमध्ये ठीक आहे, या इक्वेशनमध्ये ठेवलं असं मी. सो VL1 प्लस 2√3 इज इक्वल टू 2√3. हा तिकडे जाईल. सो VL1 येईल 0. का आला? VL1 आला 0. ओके. नाउ सॉरी 0. नाउ VL1 सॉरी नाउ V1 म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी ऑफ दिस बॉडी. कशी येईल ती? एक म्हणजे VL1 आणि हा कॉम्पोनंट तर रिमेन्स होता. VL1 पण फाईन केला आहे मी. VL1 फाईन केला आहे तो म्हणजे 0 आणि परपेंडिक्युलर सेकंड कॉम्पोनंट काय तर 2 स्क्वेअर. सो 4. सो आला हा 2 मीटर पर सेकंड. फायनल व्हेलॉसिटी V1 ते आली 2 मीटर पर सेकंड. बरोबर आहे. आपण बरोबर पोचलो आहे. तर तिथे थोडंसं मिस्टेक झालं. ओके. V1 काय आहे? 2 मीटर पर सेकंड ही फायनल व्हेलॉसिटी. मग त्याचे डायरेक्शन कसं असेल? त्याचं डायरेक्शन कसं असेल? ऑब्वियसली काला तो 2 मीटर पर सेकंड म्हणजेच फायनल वेलॉसिटी काय आहे? याच्या डायरेक्शनला असं का? बघा इनिशियल वेलॉसिटी 4 मीटर सेकंड. ओके. कन्सिडर करायला इनिशियल वेलॉसिटी काढली 4 मीटर पर सेकंड हे तो होते. दोन कॉम्पोनंट झाले. एक हा कॉम्पोनंट ह्या डायरेक्शनचा कॉम्पोनंट. ओके. 2 मीटर पर सेकंड. दुसरा VL1 हा या डायरेक्शनचा कॉम्पोनंट. म्हणजे सॉरी हा कॉम्पोनंट 4 cos 30. ओके. कोलिजन झाल्यानंतर फायनल वेलॉसिटी आपल्याला माहिती नाही कोणत्या डायरेक्शनला आहे. फायनल अशी वेलॉसिटी माहीत नाही, पण त्याचा एक कॉम्पोनंट माहिती की हा कॉम्पोनंट ॲज इट इज असेल 2 मीटर पर सेकंड. म्हणजे याचे डायरेक्शन आणि याचे डायरेक्शन सेम असेल. ओके. सेकंड कॉम्पोनंट या कॉम्पोनंटचं काय झालं तर VL1 आपण फाईन केला. VL1 आला 0. म्हणजे ही जी बॉडी ही फायनल वेलॉसिटी कुठं त्याची? हा तर कॉम्पोनंट 0 एकच कॉम्पोनंट आला हा म्हणजे मेन व्हेलॉसिटी त्याची फायनल
इकडेची. मग ही तुमची VL1 आली. मग आपण तिचे 2 कॉम्पोनंट फाईंड करू. कसं ते बघा, ही हॉरिझॉन्टल लाईन आय जी. लागल्याचा सेपरेट डायग्राम ड्रॉ करतो मी. VL1 निघाला 2 मीटर पर सेकंड. ओके, सेपरेट डायग्राम कशी येईल बघा. हा कुठं मूव होतो आहे फायनली कोलिजन झाल्यानंतर तो कुठं मूव होतो ते बघा. असा आपल्याला हा 2 मीटर पर सेकंड मिळाला आहे. एक ही वेलॉसिटी, एक ही वेलॉसिटी अलॉंग आय असेल, अलॉंग जे. मला 2 कॉम्पोनंट काढायचे. इनिशियली बघा हा अँगल का होता 30 होता. हा 30 ऑब्वियसली हा तर 90 म्हणजे हा काय झाला 60. ओके, मीन्स हा जो अँगल आहे हा काय हा 60. मला 2 कॉम्पोनंट काढायचे, एक अलॉंग एक्स ॲक्सिस, एक अलॉंग वाय ॲक्सिस. सो V1 ओके, मॅग्निट्यूड ऑफ V म्हणजे हा जो 2 काढला आहे तो इंटू कॉस ऑफ 60. दिसतंय का? ओके, दिसतं. इंटू कॉस ऑफ 60 आय प्लस मॅग्निट्यूड इंटू साइन ऑफ 60 जी. कॉस 60 का येतो आणि साइन 60 का येतो. कॉस 60 येतो 1/2. 1 मिनिट, लेट मी चेक. कॉस 60 येतो 1/2. ओके, सो हा येईल आय. 2 कॅन्सल होईल. साइन 60 येतो √3/2. 2 गेट कॅन्सल. म्हणजे फर्स्ट बॉडी या डायरेक्शनला मूव होईल. फर्स्ट बॉडी कोणत्या डायरेक्शनला मूव होईल? या डायरेक्शनला. आय अँड जे, कुठं आय अँड जे अशी जाताना दिसेल. अशी ही एक बॉडी होती, अशी आली, हिला टच होऊन अशी जाताना दिसत. ओके, व्हॉट अबाउट सेकंड? सेकंडसाठी V2 तर मला माहिती, VL2 मी फाईन करून घेतला आहे. ओके, बस त्यांचे काम झालं आहे. VL2 मी फाईन करून घेतला आहे. मॅग्निट्यूड येते काय VL2 इज इक्वल टू 2 √3 मीटर पर सेकंड. आता सेकंड बॉडी बघा. सेकंड बॉडीचा हा जो कॉम्पोनंट होता रेस्टवर होती 0 0. दोघं इनिशियली दोघं कॉम्पोनंट 0 होते. अलॉंग लाईन ऑफ इम्पॅक्ट पण आणि परपेंडिक्युलर पण. परपेंडिक्युलर कॉम्पोनंट जसाच्या तसाच राहील. इथून तुम्ही डायरेक्ट सपोर्ट करा. म्हणजे कोलिजन झाल्यानंतर लाईन ऑफ इम्पॅक्टच्या परपेंडिक्युलर वेलॉसिटी 0 असेल. मग राहिला काय एकच कॉम्पोनंट, हा इथं 0 होता, तर हा इथं चेंज होऊन VL2 होतो आहे. ओके, म्हणजे याची जी वेलॉसिटी ती कशी आहे, लाईन ऑफ इम्पॅक्टच्या अलॉंग आहे 2 √3. ओके, 2 √3 मीटर पर सेकंड. मला IJ मध्ये एक्सप्रेस करायचे असेल, दिस इज 1 कॉम्पोनंट, दिस इज सेकंड कॉम्पोनंट. हा काय असेल, हा -I, हा -J. ओके, एक्सप्रेस करण्यासाठी तेच परत अँगल हा 30 होता लाईन ऑफ इम्पॅक्टच्या, म्हणजे का असेल, हा अँगल का असेल 30. एम आय राईट? येस, एम आय राईट. हा अँगल असेल 30. सो V2 इज इक्वल टू काय, याच्यावरून आधी आपण हे घेऊन घेऊ, V2चे मॅग्निट्यूड घेऊन घेऊ. तो असेल VL2 स्क्वेअर प्लस सेकंड कॉम्पोनंटचा 0 होता, हा 0 स्क्वेअर, तर तो येतो 2 √3. सेम, का ते कॉम्पोनंट 0 होता. मग V2 काय येईल 2 √3, सॉरी V2 बार. आता बार काढतोय, दिस इज ओनली मॅग्निट्यूड, दिस इज ओनली मॅग्निट्यूड. ओके, cos 30 I प्लस 2 √3 sin 30 J. cos 30 काय येतो, cos 30 येतो √3/2. काय येईल cos 30 √3/2. 2 गेट कॅन्सल, √3 3I. ओ सॉरी, मायनस येईल, हा डायरेक्शन मायनस आहे, हा पण मायनस येईल, हा पण मायनस येईल, -3I. ओके, मायनस 2 √3 ऑलरेडी इथं. sin 30 का तो 1/2, सो √3J. sin 30 VL2 हा आला होता तिथं
मिस्टेक आहे, पण मी नोट्समध्ये बरोबर कवर करून दिला द्यायची बाकी नोट्स, तर मी तुम्हाला जी नोट्स दिलेली असेल ती ॲक्युरेट असेल. नेक्स्ट फाइंड द वेलोसिटी ऑफ स्फीयर 2 आफ्टर कोलिजन. सेम आहे, एकदम सेम आहे, एकदम, फक्त ईची व्हॅल्यू चेंज आहे. एकच आपलं बॉडी आहे, अशी एक बॉडी आहे, लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे, अगेन्स्ट दिस इज 4 मीटर पर सेकंड, दिस इज अँगल 30 डिग्री, थोडा पण डिफरंट नाही आहे. ओके, ऑब्वियसली जे कॉम्पोनंट असा येईल तो येईल 4 sin 30. ओके, 4 sin 30 हा येईल तुमच्या 4 cos 30. हा एक कॉम्पोनंट. ओके, अगेन्स्ट दिस इज ॲट रेस्ट, मास इज सेम. चला डायग्राम. ओके, आता अशी नसेल. काय केलं मी, जी वेलॉसिटी दिली, 2 कॉम्पोनंट बघितले, आधी काढून घेतले, एक अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, दुसरा परपेंडिक्युलर टू. हा कॉम्पोनंट ॲज इट इज जो आला असेल तो लिहून द्या, 4 sin 30 ॲज इट इज जो असेल तो. sin 30 काय येतो, परत तेच 30 40 sin 30 1/2 येतो. सर हा येईल तुमच्या 2 मीटर पर सेकंड. सो ही वेलोसिटी आली तुमची 2 मीटर पर सेकंड. ओके, सेकंड कॉम्पोनंट काय असेल, हा असेल, त्याला आपण म्हणतो VL1. याच्या पण काय असेल, हा एक कॉम्पोनंट 0, हा कॉम्पोनंट असेल VL2. कारण हा जो कॉम्पोनंट असेल हा रिमेन्स सेम असतो. याचे एक कॉम्पोनंट, दोघं कॉम्पोनंट याचे 0 आहेत, रेस्ट वर 0 आहे. हा डायरेक्टली येईल, फक्त हा येणार नाही, आपल्याला VL2 फाइंड करावा लागतो. पण तेच फ्रॉम कन्झर्वेशन लॉ, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, तर त्याच्याने काय येईल, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट दिस 4 cos 30. ओके, cos 30 येतो √3/2, cos 30 √3/2. सो 2 गेट कॅन्सल होईल, तो राहील 2√3. हा 2√3. मास m, याचा हा कॉम्पोनंट 0, याचा हा कॉम्पोनंट मास VL1, मास VL2. ओके, मास गेट कॅन्सल. सो VL1 प्लस VL2 इज इक्वल टू वॉट, 2√3. इक्वेशन बस. गिवनमध्ये अजून एक दिलं आहे 1/2.5 असं दिलं आहे. ओके, आता मी कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम यूज करेल. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, इनिशियल वेलोसिटी दिस केलं गेलं यूज. डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला यूज करेल. तो काय असेल, V2² मायनस U1² अपॉन U1² मायनस U2². ओके, V2 काय असतो, फायनल वेलोसिटी ऑफ बॉडी, पण इथं अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे, सो वी हॅव टू टेक VL2 मायनस VL1. ओके, अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट, इनिशियल वेलोसिटी 2√3 मायनस 0. ओके, हा काय येईल
वन हाफ किंवा नेक्स्ट स्टेपला लिहू. ओके ठीक आहे. हा येईल तुमच्या वन हाफ गिवन आहे. टू गेट एक मिनटं. VL2 मायनस VL1 अपॉन 2√3. टू गेट कॅन्सल. टू गेट कॅन्सल. cos 30 का होता रे. हा प्रॉब्लेम बन चुकला आहे म्हणजे. cos 30 एवढ्यात पाहिला मी. √3/2. cos 30 √3/2. बरोबर आहे ना. √3/2. √3 इकडे येईल. काय येईल मग. VL2 मायनस VL1 इज इक्वल टू √3. ओके. दोघे इक्वेशन सॉल्व केले. काय करणार. ॲडिशन करा. VL1 कॅन्सल होईल. 2VL2 इज इक्वल टू दिस प्लस दिस. 2√3 प्लस √3. अबे 2√3 प्लस √3 बरोबर होतं का. ही चेंज होतं. ओके ठीक आहे. सो VL2 इज इक्वल टू 2 तिकडे गेला. √3 प्लस √3 अपॉन 2. सो √3 कॉमन. सो 1 प्लस 1 अपॉन 1 हाफ 1.5. सो √3 इंटू 1.5 एकच काहीतरी. ओके ठीक आहे. 1.5 म्हणजे काय. 3/2 √3. हा का तुमचा VL2 मीटर पर सेकंड. हा तुमचा VL2 म्हणजे हा कॉम्पोनंट. मग V2 निघेल का. ऑब्विसली V2 इज इक्वल टू √. दोन कॉम्पोनंट आहे सेकंड बॉडीचे फायनल वेलॉसिटी. ही आता 0 आहे. फक्त VL2च राहील. सो VL2चा स्क्वेअर होईल. तर ॲज इट इज 3/2 √3 मीटर पर सेकंड ॲज इट इज राहील. काही डिफरन्स आला. हा V2 आहे. VL1 काढता येईल. ओके VL1 तुम्हाला फाईन करता येईल. VL1 कुठं इथं पुट करा. आपला हा V2 निघाला. ओके VL1 एकदा फाईन करतो मी. VL1 इज इक्वल टू धिस इंटू धिस. मायनस VL1 इज इक्वल टू √3. हा त्या डायरेक्शन जेव्हा मायनस होईल आणि तो काय येईल मायनस 3/2 √3. ओके दिस 3/2 √3 मायनस √3 परत कॉमन. 3/2 मायनस 1 तो आहे 0.5 म्हणजे 1 हाफ राहील. सो हा येईल तुमच्या √3/2. ओके VL1 निघाला. मग V1 काढू शकतो का मी. यस इथं घेऊ. V1 इज इक्वल टू √. ही जी वेलॉसिटी ही ॲज इट इज असेल. VL1 काय हा कॉम्पोनंट आहे म्हणजे तो काय आला 3/5 ह्याचा स्क्वेअर. या कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर 4. 3/4 प्लस 4 अपॉन 1. 3 प्लस 4 अपॉन 4 7/4. सो √7/4. सो 1/2 √7 मीटर पर सेकंड. सेवन मीटर पर सेकंड. पण हे आपल्याला काय करायला लावलं होतं. सॉरी एक मिनटं. आपल्याला फक्त V2च काढायचा होता. काही गरज नाही आपल्याला V1 काढण्याची. पण ठीक आहे आता नाही निघालेच पण तर V2च काढायचा होता. V2 का आला मग 8 पर्यंत आलो आपण.
V2चे मॅग्निट्यूड आलं आहे. आता वेक्टर काढा. दिस इज सेकंड बॉडी. ओके, V2 3/2 √3 कोणाच्या अलॉंग आहे? याच्या अलॉंग, कारण हा कॉम्पोनंट 0 आहे. सो V2 असा असेल, मीन्स अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. हा अँगल काय? 30. हा एक कॉम्पोनंट येईल. सॉरी हा तुमच्या 3/2 √3. हा एक कॉम्पोनंट येईल आणि हा एक कॉम्पोनंट. दिस इज -I -J. सो V2 बार काय? V2 बार इक्वल टू 3/2 √3 मॅग्निट्यूड ऑफ दिस cos 30I प्लस 3/2 √3 sin 30J. दोघं ठिकाणी मायनस येईल. y डायरेक्शन बघा मायनस. बस ह्याची व्हॅल्यू पुट करा, आन्सर फाईंड करा. आन्सर फाईंड करा माझं. त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम आहे, 70 नंबरचा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर 70 नंबरचा प्रॉब्लेम आहे. गिवन आहे, फाइंड द कॉम्पोनंट ऑफ वेलोसिटी अलॉंग द लाइन ऑफ इम्पॅक्ट ऑफ बोथ बॉल आफ्टर कोलिजन इफ E इज इक्वल टू 1/3. इनइलास्टिक कोलिजन आहे. डायग्राम दिली आहे. 4 मीटर/सेकंड. ओके, हे जे रेडियस आहे R आहे, रेडियस आहे R. ब्लॉक थोडेसे लांब घ्यावे लागतील. असा आहे. दिस इज रेडियस R, मीन्स हे पूर्ण टोटल डिस्टन्स 2R आहे. ओके, ह्याची वेलोसिटी दिली आहे 4 मीटर/सेकंड. याची वेलोसिटी दिली आहे 2 मीटर/सेकंड. ओके, दिस इज रेडियस R. 2 kg and 4 kg. मास इक्वल नहीं आता. 2 kg and 4 kg. ओके, लाइन ऑफ इम्पॅक्ट मला थीटा मोस्ट इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. याला मी वरती घेतो. आधी थीटा फाईन करायचं. काय असेल? हा तुमचा थीटा, याची वेलोसिटी. हा जो थीटा असेल तो तुमचा हा पण असेल, म्हणजे याची वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू लाईन ऑफ इम्पॅक्ट मिळेल आपल्याला. ओके, याची वेलोसिटी विथ लाईन ऑफ इम्पॅक्ट आपल्याला मिळेल थीटाचं फाईन केला तर. मग थीटा काय कसा फाईंड होईल? दिस इज R, दिस इज R अँड दिस इज R. म्हणजे हा R आणि हा R सेपरेट आहे. इथं 2R होईल. हा पूर्ण जो आहे ना इथून असा हा जो हा पूर्ण 2R आहे. हा पण R आहे, हा पण R आहे. डायग्राम नीट काढताना तिथं पण तो 2R आहे. तर साइन थीटा इज इक्वल टू R साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड मीन्स R अपॉन हायपोटेनस. म्हणजे हा काय? एक मिनिट, हा R असेल असं नाही, सॉरी. हा R आहे आणि हा R आहे. ओके, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. हा का असेल? ऑब्वियसली हा R आहे. हा काय? ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे. सो R अपॉन 2R. सो साइन थीटा इज इक्वल टू 1/2. So theta is equal to again 30 degree.
ओके. मग फर्स्ट लॉ काय यूज करतो मी, कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम. आधी हा कॉम्पोनंट फाईन करून घेईल मी. याची वेलॉसिटी इकडे आहे, मीन्स मी हा कॉम्पोनंट फाईन करून घेईल. हा कोणता कॉम्पोनंट आहे, परपेंडिक्युलर टू द लाईन ऑफ इम्पॅक्ट. परपेंडिक्युलर टू लाईन ऑफ इम्पॅक्ट फॉर फर्स्ट बॉडी, फॉर सेकंड बॉडी. याच्यात हा एक कॉम्पोनंट असेल इकडं असा, याचा असा हा कॉम्पोनंट असेल. म्हणजे बघा ते डायग्रॅम कशी इनिशियली, हा एक कॉम्पोनंट आहे अशी डायग्रॅमची. सेकंडचा हा कॉम्पोनंट आहे, हा एक सेकंडचा कॉम्पोनंट असेल, हा एक, हा अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे, हा पण अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट आहे. ओके. हा कॉम्पोनंट काय म्हणजे हा अँगल काय आला आता 30 डिग्री, तो येईल 4 sin 30, अँगल 30, 4 मॅग्निट्यूड 4 sin 30. हा कॉम्पोनंट काय येईल 4 cos 30. लुक ॲट दिस. हा काय तुमच्या थिटा म्हणजे साईन, हा थिटा म्हणजे काय आला हा पण 30. ओके. असा जे केला तुम्ही तर हा इथला अँगल येईल 30. लागलेच काढून घ्या आपण इथं काढू शकतो आपण. दिस इज 30, दिस इज 30. हा 30 म्हणजे हा काय आला 60. या वेलॉसिटीचे दोन कॉम्पोनंट असतील. सॉरी, ही वेलॉसिटी अशी. ओके. हा एक कॉम्पोनंट असेल आणि हा एक. मग हा 30 आहे, ऑब्विसली हा 60 असेल. मला कोणता कॉम्पोनंट फाईन करायचा आहे, हा काय 2 मीटर पर सेकंड. इथं काय 2 मीटर पर सेकंड, हा येईल मग 2 cos 60. हा कॉम्पोनंट किती येईल 2 sin 60. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बट ठीक आहे. आता ही जी वेलॉसिटी असेल ना, ही कॉन्स्टंट असेल कोलिजन नंतर पण फर्स्ट बॉडीची. हा कॉम्पोनंट सेकंड बॉडीसाठी कॉन्स्टंट असेल. आपल्याला फक्त काय फाईन करायचं, हा कॉम्पोनंट जो चेंज होईल VL1 जो VL2. म्हणजे ही डायग्राम आता नंतर ज्यावेळेस निघेल अशी असेल त्याची. ही वेलॉसिटी ॲज इट इज, ही वेलॉसिटी ॲज इट इज सेम. फक्त इकडे काय असेल आता VL1, इकडे काय असेल VL2. मला ते कॉम्पोनंट फाईन करायचे. हा VL2 असेल आफ्टर कोलिजन, हा VL1 म्हणजे. ओके. अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. मोमेंटम कन्झर्वेशन लॉ अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. मास किती 2 kg. ओके. व्हेलॉसिटी किती आहे फर्स्ट बॉडीची इनिशियल 4 cos 30 अगेन्स्ट cos 30. आपण इथं त्याला इथंच कन्वर्ट करून घेऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार. cos 30 येतो √3/2. सो ही जी वेलॉसिटी येईल काय येईल 2√3. ओके. ही वेलॉसिटी हां ही काय येईल मग 2 मीटर पर सेकंड. cos 60 ही काय येईल मग 2 मीटर पर सेकंड, कारण cos 60 1 हाफ येतो. आणि ही काय येईल 2√3 मीटर पर सेकंड. आता बघा अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट इनिशियल वेलॉसिटी ऑफ फर्स्ट बॉडी 4 cos 30, त्याच्या मास. सो हे 4 cos 30 म्हणजे 2√3. फॉर सेकंड बॉडी मास किती 4 kg. इनिशियल वेलॉसिटी कुठं आहे ही, लुक ॲट दिस. सॉरी हे अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट. मायनस घेणार का, येस मायनस घेणार. वाय, कारण मी हिला प्लस घेतलं, या डायरेक्शनला प्लस घेतलं लाईन ऑफ इम्पॅक्ट. हा काय येईल मायनस येईल मायनस. तर तो येईल इथं मायनस होईल 2√3. sin 60 म्हणजेच cos 30. 2√3 का तो, ठीक आहे 2√3. फायनल वेलॉसिटी ऑफ बॉडी फर्स्ट अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट VL1 इंटू 2 kg मायनस VL2 इंटू 4 kg. किंवा मग त्याचे डायरेक्शन आपल्याला माहिती नाही, दोघं प्लस ते नंतर बघू पाहिजे. काय होईल याच्या 2 हा 4√3 मायनस 8√3 इज इक्वल टू 2 VL1 4 VL2. 4 minus 8
ॲन्सर मायनसमध्ये येतो आहे वाय. टू जर कॉमन घेतला असता मी तर VL1 प्लस 2 VL2 VL1 प्लस 2 VL2 2 get cancel under root 3 minus equal to VL1 plus 2 VL2. त्यांचे वेगळं झालं आहे का तर आपलं वेगळं झालं आहे, कोई बात नहीं देखते क्या हुआ. 2 मास वेलॉसिटी 2 अंडर रूट 3 कुठून आणलं मी तर ही वेलॉसिटी घेतली मी. हा कॉम्पोनंट कॉस 30 का होता, ठीक आहे, कॉस 30 अंडर रूट 3/2 कॉस 30 अंडर रूट 3/2 2 गेट कॅन्सल ॲट्स येतो बरोबर आहे. इथं 4 सेकंडचे मास 4 आहे, वेलॉसिटी 2 अंडर रूट 3 ही कशी आणली मी तर हा कॉम्पोनंट होतो 2 sin 60 sin 60 काय येतो sin 60 तो अंडर रूट 3/2 तो पण बरोबर आहे. 4 आहे 1 मिनिट अंडर रूट 3/2 ए हा जो येईल हा अंडर रूट 3/2 असा येईल अंडर रूट 3/2 2 गेट कॅन्सल अंडर रूट 3 इथं फक्त अंडर रूट 3 आहे. ओके sin 60 घेतला कारण मी फक्त अंडर रूट 3 आहे. व्हॉट अबाउट दिस इथं पण चुकला म्हणजे हा जो कॉम्पोनंट असेल ओके ठीक आहे. हा जो कॉम्पोनंट येईल हा काय येईल 2 1 हाफ तो 1 कारण कॉस 60 येतो 1 हाफ हा असेल 1. इकडं VL1 इंटू 2 सो 2 kg VL2 इंटू 4 सो 4 kg काही नाही प्रॉब्लेम. हा काय होईल 4 ॲन्सर येईल 0. आत्ता ॲन्सर येत आहे ॲन्सर येईल 0. इथून 2 कॉमन येईल इकडे 0 जाईल. सो VL1 व्हेरी गुड VL1 प्लस 2 VL2 इज इक्वल टू 0 इक्वेशन. काय यूज केलं आपण मोमेंटम कन्झर्वेशन लॉ. आता कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन परत तेच कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2. V2 is the final velocity of body but along line of impact. So VL2 minus VL1 upon U1 minus U2. Obviously U1 काय येईल याची इनिशियल वेलोसिटी ऑफ फर्स्ट बॉडी बट अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट दिस हा कॉम्पोनंट काढला आहे का आपण तो कॉम्पोनंट काढला आहे तो येतो 2 अंडर रूट 3. ओके नेक्स्ट अलॉंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट हा कॉम्पोनंट तो येतो अंडर रूट 3 4 cos 30 and 2 cos 30. कुठे गेला हा येतो अंडर रूट 3. हो झालं याच्यावरून. ओके ई काय दिला आहे 1/3 ई दिला आहे त्यांनी 1/3 आधीच गिवनमध्ये दिला होता ए इज इक्वल टू 1/3 तर लिहून गेला तो पुट केला. काय याच्या अंडर रूट 3 इकडे येईल 2 अंडर रूट 3 मायनस अंडर रूट 3/3 इज इक्वल टू VL2 मायनस VL1. नाही इथं नाही काढू शकत जागात नाही. VL2 मायनस VL1 इज इक्वल टू अंडर रूट 3 कॉमन निघेल तो खालच्या अंडर रूट 3 सोबत कॅन्सल होईल. सो एक अंडर रूट 3 इथं राहील हे दिलं होते म्हणजे 2 - 1 करूनच घेऊ ना. अंडर रूट 3 कॉमन 2 - 1 अपॉन अंडर रूट 3 सॉरी अपॉन 3 2 - 1 1 राहील. सो 1 अपॉन अंडर रूट 3 याचा फायनल आन्सर आहे.
1/√3 फायनल. इक्वेशन 2 फर्स्ट अँड 2 फर्स्ट वेअर इज फर्स्ट येस फर्स्ट अँड 2 सॉल्व केलं मी ॲडिशन केलं तर दिस 3VL2 इज इक्वल टू 1/√3 3 तिकडे गेला सो VL2 इज इक्वल टू 1/3√3 VL2 इज इक्वल टू परत येऊन जाईल √3 कॉमन कॅन्सल तर खाली √3 राहिलाच तर खाली √3 राहणार म्हणजे राहणारच उसमें कोई शक ही नहीं म्हणजे खाली √3 राहिलाच बरोबर आहे. ओके सो VL2 येतोय काय दिस VL2 काढला दिस नाव आपल्याला काय काढायला लावलं आहे व्हेलॉसिटीज अलाउंग द लाईन ऑफ इम्पॅक्ट काढायला लावलं आहे. VL2 निघाला तर मला VL1 काढायचे दिस पुट इन दिस VL2 मायनस VL1 इज इक्वल टू VL2ची व्हॅल्यू पुट करू शकतो मी 1/3 √3 मायनस VL1 सॉरी 1/√3 मग याला सॉल्व करा वी विल